तर मालवणमधल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला। तर कोल्हापूरमध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या पुतळ्याबाबत आधीच अनेक आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते। दरम्यान हे आक्षेपाचे मुद्दे नेमके कोणते आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। इतिहासप्रेमी सर्वच नाराज झालेले आहेत। या संदर्भात इतिहासकारांनी काही आक्षेपाचे मुद्दे यापूर्वी नोंदवलेले आहेत। त्यापैकी इंद्रजित सावंत हे इतिहास अभ्यासक, मला सांगा की हा जो पुतळा उभारला त्याच्यानंतर तुम्ही पुतळा पाहिल्यानंतर अनेक आक्षेपाचे मुद्दे नोंदवले होते। पहिला आक्षेपाचा मुद्दा तुमचा नेमका काय होता? पहिला आक्षेप जो होता तो त्या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल होता। छककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे उभा करत असताना शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचा, त्यांच्या अस्सल छायाचित्रांचा, त्याच्या अगोदर तयार केलेल्या नामवंत शिल्पकारांच्या शिवाजी महाराजांनी त्याला पुतळ्यांचा अभ्यास करून हे शिल्प उभा करायला पाहिजे होतं। पण ज्या वेळेला ह्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यानंतर बघितल्यानंतरच, व्हिडिओ आणि छायाचित्रात बघितल्यानंतरच हे शिल्पशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं होतं। त्याचा अॅनाटॉमीचा अभ्यास केलेला गेलेला नव्हता। ते शिवाजी महाराजच वाटत नव्हते। त्यांच्या हातातील तलवार असेल, त्यांच्या हातातील दुसऱ्या हातात दिलेलं मॅन असेल, त्यांची वेशभूषा असेल, ही अत्यंत चुकीची झालेली होती। हे कुठला अभ्यासकाची त्याला गरज नव्हती किंवा कुठल्या शिल्पशास्त्र शिकलेल्या माणसाची गरज नाही। सामान्य व्यक्ती सुद्धा तो सांगू शकत होता की हे जे शिल्प तयार झालेलं आहे हे शिवाजी महाराजांचं शिल्प नाही। खर तर मूर्ती उभारत असताना काही गोष्टींची काळजी घेतली जाते, त्याबद्दलचा दुसरा आक्षेप तुमचा काय? आज आपण त्यांची मुलाखत त्या शिल्पकारांची बघतोय, वाचायला मिळायला लागले की त्यांनी पहिल्यांदा फक्त 1-1.5 फुटाचे पुतळे तयार केलेले होते आणि अशा व्यक्तीला जवळजवळ 30-35 फुटाचा पुतळा तयार करायचं काम दिलं जातं। त्याची कॅपॅसिटी आहे का नाही हे बघितलं जात नाही। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।